त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आता झालेला आहे। आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दिला। जो कोणी राजसाहेबांच्या बाबतीत बोलायची हिंमत या महाराष्ट्रात या ठाण्यात करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही। तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आता इथेच घडलेलं आहे। मी परत सांगतो, आमच्या नादाला लागू नका। हां, हे भैये बिये तुम्ही तुमच्या घरी राहा। आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे। आणि याच्यापुढे उरलेल्या पण भैयांना माझी तंबी आहे की आम्ही तुमच्या नादाला लागलेलो नाही आहे, तुम्ही आमच्या नादाला लागू नका। आमच्या नादाला लागलात तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही, ही आमची तुम्हाला तंबी आहे। सगळं भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे। हे भारतीय जनता पक्षाचे जे काही भाडखाऊ नेते जे काही स्टेटमेंट करतात ना सगळीकडे, त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते। आणि त्यात भारतीय जनता पक्षाला तेच हवं आहे की या महाराष्ट्रात मुंबई ठाण्यासारख्या परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद क्रिएट व्हावा आणि त्यातून उत्तर भारतीय लोकांची सहानुभूती मिळावी आणि मतं धुळीत पडावी, यासाठीच हे असे लोक स्टेटमेंट करत असतात। मी परत सांगतो, निवडणुका जवळ, निवडणुका राहिल्या बाजूला, निवडणुका येतात जातात, पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर चुकीचं वाक्य करायचं जर तुम्ही ठरवलं किंवा बोललात तर तुमचे हातपाय गळ्यात दिल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही। आणि त्याची प्रचिती आता त्याला आलेली आहे वरती आणि भविष्यात ज्या वेळेला त्याची बेल होईल तेव्हा पण येईलच। हा बालेकिल्ला ठाण्याचा मराठी माणसाचा आहे, हा इतर कोणा माणसाचा नाही आहे। म्हणजे निवडून आले म्हणजे बालेकिल्ला होता का? आमच्याकडे हजारो पोरं आहेत अशी की मराठी माणसावर कोणी काही केलं तर अंगावर जातील किंवा त्याचे हातपाय तोडतील। मग आमचा पण बालेकिल्ला होतो, तो मराठी माणसाचं संरक्षण करतो। त्यामुळे हा बालेकिल्ला वगैरे कोणाचा नाही, हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे आणि आम्ही त्याचे रक्षण करतो।